नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत। हे सर्व प्रश्न पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, वनरक्षक भरती असेल, या सर्वांसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, 26 जून हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून ओळखला जातो? 26 जून हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून ओळखला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, 26 जून हा दिवस अंमली पदार्थ विरोध दिवस म्हणून तो ओळखला जातो। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, इंडियन बोटॅनिकल गार्डन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इंडियन बोटॅनिकल गार्डन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, इंडियन बोटॅनिकल गार्डन हे कोलकाता या ठिकाणी इंडियन बोटॅनिकल गार्डन आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, महात्मा गांधी यांनी भारतामध्ये पहिला सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी केला होता? महात्मा गांधी यांनी भारतामध्ये पहिला सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे, महात्मा गांधी यांनी भारतामध्ये पहिला सत्याग्रह सन 1917 चंपारण या ठिकाणी महात्मा गांधी यांनी भारतामधला पहिला सत्याग्रह केला होता। प्रश्न क्रमांक 4 पाहूयात, आग विझवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग केला जातो? आग विझवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग केला जातो? तर आग विझवण्यासाठी कार्बन डायऑक्साईड या वायूचा उपयोग प्रामुख्याने केला जातो। प्रश्न क्रमांक 5 पाहूया, इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू हा भरलेला असतो? इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू हा भरलेला असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिक बल्बमध्ये नायट्रोजन हा वायू प्रामुख्याने भरलेला असतो। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, खालीलपैकी 14 एप्रिल हा खालीलपैकी कोणत्या महान व्यक्तींचा जन्मदिवस आहे? 14 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणत्या एका महान व्यक्तींचा जन्मदिवस आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस म्हणजेच 14 एप्रिल। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, गीता रहस्य हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? गीता रहस्य हा एक ग्रंथ आहे, खालीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे? तर गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, शिर्डी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे? शिर्डी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे? तर शिर्डी हे ठिकाण अहमदनगर या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, SMS या शब्दाचा आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे। SMS या शब्दाचं आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे, शॉर्ट मेसेज सर्व्हिस या ठिकाणी SMS या शब्दाचं योग्य फुल फॉर्म असेल। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, सिक्कीम या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? सिक्कीम या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर सिक्कीमची राजधानी ऑप्शन क्रमांक गंगटोक या ठिकाणी सिक्कीम या राज्याची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, भारत आणि चीन यांच्यामध्ये खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे? भारत आणि चीन यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे? तर भारत आणि चीन यांच्यामध्ये मॅकमोहन सीमारेषा। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 12 बेरीबेरी हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? बेरीबेरी हा रोग खालीलपैकी कोणत्या विटॅमिनच्या अभावी होणारा रोग आहे? तर बेरीबेरी ब जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे। प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? शांती स्वरूप भटनागर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर शांती स्वरूप भटनागर पुरस्कार हा विज्ञान या क्षेत्राशी तो संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 14 पाहूयात, लॅक्टोमीटरने खालीलपैकी कशाची शुद्धता मोजतात? लॅक्टोमीटरने खालीलपैकी कशाची शुद्धता मोजतात? तर लॅक्टोमीटरने दुधाची शुद्धता ही मोजली जाते। प्रश्न क्रमांक 15 पाहूयात, खालीलपैकी कोणती एक नदी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते? खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तापी नदी या ठिकाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी ती नदी आहे. प्रश्न क्रमांक 16 पाहूया. थर्मामीटरमध्ये खालीलपैकी कोणता धातू वापरतात? थर्मामीटरमध्ये खालीलपैकी कोणता धातू वापरतात? तर थर्मामीटरमध्ये पारा हा धातू वापरला जातो. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. भिलाई येथील लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? भिलाई येथील लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर भिलाई येथील लोह पोलाद कारखाना छत्तीसगड या राज्यामधला तो लोह पोलाद कारखाना आहे. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर या ठिकाणी किल्ले दिलेले आहेत आणि जिल्हा दिलेला आहे. तर यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी चुकीची जोडी असेल ऑप्शन क्रमांक 2 सातारा पुरंदर या ठिकाणी चुकीची ती जोडी आहे. बाकी सर्व जोड्या या बरोबर असलेल्या जोड्या आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. थॉमस कप आणि उबेर कप हे खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचे आहेत? थॉमस कप आणि उबेर कप हे खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचे कप आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बॅडमिंटन खेळ या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. 1091 ही हेल्पलाईन खालीलपैकी कशा संबंधीची आहे? 1091 ही हेल्पलाईन खालीलपैकी कशा संबंधीची आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महिला या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. खालीलपैकी कोणत्या फळाला गरिबाचं सफरचंद असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या एका फळाला गरिबाचे सफरचंद असे म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बोर या ठिकाणी गरिबाचं सफरचंद ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 22 गोवर हा रोग खालीलपैकी कशापासून होतो? गोवर हा रोग खालीलपैकी कशापासून होणारा रोग आहे? तर गोवर हा रोग विषाणूपासून होणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. खालीलपैकी कोणत्या संतांच्या काव्यरचना दोहे या नावाने प्रसिद्ध आहेत? खालीलपैकी कोणत्या एका संतांच्या काव्यरचना दोहे या नावाने प्रसिद्ध आहेत? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 आहे संत कबीर या संतांच्या काव्यरचना दोहे या नावाने प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. रॉजर फेडरर हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? रॉजर फेडरर हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर रॉजर फेडरर हा खेळाडू लॉन टेनिस या खेळाशी तो संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 25 बारडोली येथील सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बारडोली येथील सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला तो सत्याग्रह आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, बारडोली येथील सत्याग्रह सन 1929 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 26 पाहूया. भारताचे सर्वोच्च संविधानिक पद खालीलपैकी कोणतं आहे? भारताचे सर्वोच्च संविधानिक पद खालीलपैकी कोणतं पद आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे राष्ट्रपती ही पद हे भारताचे सर्वोच्च संविधानिक पद आहे. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. संसदेच्या सदस्यांना खालीलपैकी काय म्हणतात? संसदेच्या सदस्यांना खालीलपैकी काय म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, संसदेच्या सदस्यांना खासदार असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. शरीरामध्ये सतत रक्त पाठवण्याचे काम खालीलपैकी कोणाकडे असते? शरीरामध्ये सतत रक्त पाठवण्याचे काम खालीलपैकी कोणाकडे असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हृदय या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. खालीलपैकी कोणता एक तारा आहे? खालीलपैकी कोणता या ठिकाणी एक जो आहे तो तारा आहे? तर यापैकी आपल्याला तारा आहे तो ओळखायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सूर्य या ठिकाणी तो एक तारा आहे. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते? महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरते? हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी भरते. प्रश्न क्रमांक 31 पाहूयात. कांदा उत्पादनामध्ये अग्रेसर खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? कांदा उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 32 पाहूयात. भारतीय संसदेवर खालीलपैकी कधी हल्ला झाला होता? भारतीय संसदेवर खालीलपैकी कधी हल्ला हा झाला होता?
तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 आहे 13 डिसेंबर सन 2001 या दिवशी भारतीय संसदेवर हा हल्ला झाला होता. प्रश्न क्रमांक 33 पाहूयात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1925 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 34 पाहूयात. भारतामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? भारतामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर भारतामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर हे केरळ या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 35 पाहूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नागपूर या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 36 पाहूयात. GSM CDMA या संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीच्या संज्ञा आहेत? GSM CDMA या संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीच्या संज्ञा आहेत? तर या सर्व संज्ञा मोबाईल फोन यांच्या संबंधीच्या त्या संज्ञा आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. भारतीय अन्न महामंडळ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? भारतीय अन्न महामंडळ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1965 या वर्षी भारतीय अन्न महामंडळ यांची स्थापना ही झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. हिपॅटायटिस हा आजार खालीलपैकी कोणत्या अवयवाशी तो निगडित आहे? हिपॅटायटिस हा आजार खालीलपैकी कोणत्या अवयवाशी निगडित आहे? तर तो आजार यकृत या अवयवाशी तो निगडित आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. ग्रामपंचायत सदस्य यांची संख्या खालीलपैकी कोण निश्चित ठरवतात? ग्रामपंचायतीचे सदस्य यांची संख्या कोण निश्चित ठरवतात? तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जिल्हा अधिकारी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. विधवा विवाह हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? विधवा विवाह या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? तर हे पुस्तक ईश्वरचंद विद्यासागर यांनी लिहिलेले पुस्तक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. न्यू इंडिया हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलं? न्यू इंडिया या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर ॲनी बेझंट यांनी न्यू इंडिया हे वर्तमानपत्र सुरू केले होते. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी लाल किल्ला कोणी बांधला होता? लाल किल्ला खालीलपैकी कोणी बांधला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शहाजहान या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तर कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम नरसोबाची वाडी या ठिकाणी होतो. पुढचा प्रश्न पाहूयात. जागतिक रेबीज दिवस कोणत्या दिवशी असतो? जागतिक रेबीज दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 28 सप्टेंबर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. पीतक्रांती खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे? पीतक्रांती खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे? पीतक्रांती. तर पीतक्रांती ही तेलबिया उत्पादन यांच्या संबंधीची ती क्रांती आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्रामध्ये सोने शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्यामध्ये सोने शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? तर सोने शुद्धीकरण कारखाना शिरपूर तो धुळे जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी खालीलपैकी कोणी दिली होती? सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी खालीलपैकी कोणी दिली होती? हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, खूप महत्त्वपूर्ण आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी दिली होती. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणता एक रोग आहे पाण्यामार्फत पसरत नाही? खालीलपैकी कोणता एक रोग आहे जो पाण्यामार्फत पसरत नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पोलिओ हा रोग पाण्यामार्फत पसरणारा तो रोग नाही. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणता एक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH4 आहे? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे मुंबई चेन्नई या 2 शहरादरम्यान NH4 हा राष्ट्रीय महामार्ग आहे.
प्रश्न क्रमांक 50 पाहूयात. भारतामध्ये सर्वात जास्त लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी? भारतामध्ये सर्वात जास्त लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? तर गंगा ही नदी भारतामध्ये सर्वात जास्त लांबीची ती नदी आहे. प्रश्न क्रमांक 51 पाहूयात. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण? स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सी राजगोपालचारी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 52 पाहूयात. फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून खालीलपैकी कोणी काम केले होते? फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून यापैकी खालीलपैकी कोणी कार्य केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ गणेश आगरकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 53 पाहूयात. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यास मनाई आहे? भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या एका कलमानुसार बालकामगार ठेवण्यास मनाई आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 21 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 54 पाहूयात. भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? भारतामध्ये नियोजन आयोग म्हणजेच प्लॅनिंग कमिशन यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर 1950 या वर्षी भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना ही झाली होती. प्रश्न क्रमांक 55 पाहूयात. पर्वतीय मृदा म्हणून खालीलपैकी कोणती मृदा खालीलपैकी कोणती मृदा म्हणून ओळखली जाते? पर्वतीय मृदा. तर पर्वतीय मृदा ही अपरिपक्व मृदा म्हणून ती ओळखली जाते. पुढचा प्रश्न पाहूयात. नारळ हे खालीलपैकी कोणते कटिबंधीय पीक आहे? तर नारळ हे भूमध्यसागरी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 57. केळी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? केळी संशोधन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे? तर त्या ठिकाणी यावल जळगाव या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. सेबीचा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला होता? सेबीचा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आलेला कायदा आहे? तर तो कायदा सन 1988 या वर्षी सेबीचा कायदा मंजूर करण्यात आला होता. पुढचा प्रश्न पाहूयात. संवाद कौमुदी हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? संवाद कौमुदी या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर राजा राममोहन राय यांनी संवाद कौमुदी या नावाचं वर्तमानपत्र हे सुरू केले होते. पुढचा प्रश्न. जागतिक कुटुंब दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक कुटुंब दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे 15 जूनला जागतिक कुटुंब दिवस हा असतो. प्रश्न क्रमांक 61. घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमानुसार लागू केला जातो? घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार खालीलपैकी कोणत्या एका कलमानुसार लागू केला जातो? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.